हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना दांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आत्ता माझ्याबरोबर सिद्धार्थ आहे. हे वर्ष त्याच्यासाठी स्पेशल आहे असं मी म्हणेन. बॅक टू बॅक सुंदर चित्रपट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनय कारकिर्दीला 25 वर्ष. आणि असं होत असताना असा एक छान चित्रपट येतो. वाढदिवसाच्या दिवशी त्याचं पोस्टर लॉन्च होतं आणि कमेंट तू वाचल्यास वेळ लागला लोकांना बघून की हा सिद्धार्थ जाधव ओळखता येत नाही आहे. ओव्हरऑल मला सांग किती ओव्हरवेल्मिंग आहे सिद्धू हे सगळं. हे बघ, हे जे काही 25 वर्ष कारकिर्दीचे एन्जॉय करतो आहे त्यात महत्त्वाचं नाव महेश मांजरेकर सर आहे. कारण त्यांनी जो आनंद या 25 वर्षात दिला आहे एक कलाकार म्हणून तो विलक्षण आहे. हे जेव्हा हा पोस्टर लॉन्च झाला किंवा पोस्टर आला तो माझ्या वाढदिवशी येणार होता. मला सांगितलं की आपण तुला वाढदिवशी तुझं येईल. मला असं वाटतं की यार काय रिॲक्शन असतील, पण इंडस्ट्रीमधून फोन आलेत, बाकीच्या लोकांनी तर खूप छान रिॲक्शन दिलेलं आहेत. पण त्याचं सगळं श्रेय महेश सरांना जातं. कारण त्या लूकपासून ते त्या कामापर्यंत जे मी काम करतो आहे सिनेमात ते सगळं त्यांनी डोक्यात ठेवलं होतं की कसा प्रेझेंट करायचा. आणि आत्ताच नाही, ते धक्कापासून त्यांनी जे काय माझ्यावर प्रेम करतायत, माझ्या कलाकार म्हणून मला सपोर्ट करतायत की तू विनोदाच्या पलीकडे जाऊन काम करू शकतोस, आणि ते देतात त्या पद्धतीने. हा सिनेमा खूप हे त्यांचं स्वप्न आहेच आणि हा सिनेमा खूप महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. पण त्यात ती अशी भूमिका देणं आणि ते असा पात्र येणं आणि तो सिद्धार्थ जाधव करणं आणि त्याची ती हेअरस्टाईल असेल, त्याचं ते रौद्ररूप असेल, क्रौर्य असेल जे सिनेमात दिसेल तुम्हाला, ते सगळं महेश सरांनी केलं आहे. तो मी खूप एक्सायटेड होतो. आणि आता ज्या रिॲक्शन मिळतात त्या म्हणजे बघ ना, जेव्हा टीझर आला होता पुन्हा शिवाजीराजे भोसलेचा, तेव्हा टीझरमध्ये एक सिद्धार्थ बोडके सर जे आपले छत्रपतींची भूमिका निभावतात त्यांचा एक डायलॉग आला होता. ट्रेलर आला, त्या छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने लढतायत ते आलं. आणि आता ह्या सगळ्यांना खूप चांगला रिस्पॉन्स होता. आणि पोस्टर आल्यानंतर आणखीन ते काहीतरी सरप्राईज एलिमेंट आला. त्यामुळे मलाही वाटतं की आता लवकरात लवकर सिनेमा बघायला पाहिजे लोकांनी. आणि ना म्हणजे तू आत्ता म्हणालास की महेश सरांना खरं तर हे श्रेय आहे. दे धक्कापासून ते आपण आत्तापर्यंत घेऊयात. महेश सरांनी ना तुला वेगवेगळ्या भूमिकांसाठी एक्सप्लोअर केलं आहे. म्हणजे दे धक्कामधली ती विनोदी भूमिका असेल किंवा उस्मान पारकर असेल आणि आता उस्मान खिल्लारी आपण म्हणूया. रिपिटेशन कुठेच नाही आहे. सो ही खूप मस्त गोष्ट आहे ना की डिरेक्टर आपल्या कामावर किंवा आपल्या जर्नीवर इतका विश्वास नाही. ते नेहमीच मला सांगत असं ही गोष्ट सांगतात. ते माझा प्रत्येक सिनेमा पाहतात, प्रत्येक काम पाहतात. आता थांबायचं नाही पाहिलं, त्यांनी खूप कौतुक केलं. मी आणखी काय छान करू शकलो तेही सांगितलं. किंवा येणारे पैशाबद्दल त्यांनी मला त्यांचं मत सांगितलं की मी कसं काम करतो आहे. माझ्या प्रत्येक कामाबद्दल ते नेहमीच लक्ष ठेवून असतात. ह्या सिनेमातली भूमिका मी कशा पद्धतीने करावी त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की तो स्माईल नाही पाहिजे मला तुझी. आणि जसं तू लालबाग परळसारखा सिनेमा आहे त्यात त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणजे करण पटेल सर काम करता मी मागे उभा असताना ते फक्त मला एवढं सांगायचं, असाच बस. तू आता सिनेमा पुन्हा बघशील ना, त्या अख्ख्या सिनेमात मी हीच बॉडी लँग्वेज पकडलेली की त्यांना माहिती आहे ते पात्र कसं, कारण त्यांनी ते पात्र जिवंत केलेलं असतं. मला खूप आनंद का होतो त्यांच्या पात्रामध्ये हा ॲक्टर फिट होतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते प्रत्येक वेळेला सांगतात की त्याच्या पलीकडे जायला पाहिजे आणि तू जातोस. खूप बरं वाटतं की काही लोक फक्त बोलतात की तुझ्यात काहीतरी वेगळं आहे, आपण काढूया बाहेर, पण ते कधी बाहेर काढत नाहीत. पण महेश सरांमुळे मला ती विनोदी काम तर मी आयुष्यभर करणारच आहे, पण त्याच्या बरोबरीने असं काहीतरी सरप्राईज करायला मिळतं जे मलाही सरप्राईज करतं आहे. आणि 31 तारखेनंतर तुम्हाला दिसेलच. पण मला सांग, जेव्हा तो सगळा लुक तयार व्हायचा तुझा सेटवर, तुला स्वतःला काय वाटायचं आरशात बघून? बिकॉज असा कधीच तू स्वतःला बघितलं नशील. आणि मी तुला इव्हेंट्सला वगैरे बघत होतो, पोनी वगैरे घालून यायचंच, आम्हाला वाटलं काहीतरी सिद्धूची नवीन हेअरस्टाईल असेल, पण ती याच्यासाठी होती ते पोस्टर आल्यावर कळलं. एकतर त्यांनी मला फोन केला की आता कुठे आहेस? बोललं घरी आहे. मला एक फोटो सेल्फी, तू त्यांना भेटलीस की त्यांच्याकडे तो फोटो आहे, प्लीज त्यांना विचार. तो सेल्फी लगेच पाठव. मी लगेच असं नॉर्मल पाठवला एक सेल्फी. त्या सेल्फीचा त्यांनी हे कॅरेक्टर स्केच केलं आणि त्यांनी पाठवलं असं मला पाहिजे. आणि आता थांबायचं नाही, तर प्रीमियर होता 1 मेला. मी प्रीमियरला तो कट करून गेलो होतो, मी असं कापून आलेलो. आणि दुसऱ्या दिवशीपासून शूटिंग सुरू होतं. मग ते जगदीश सर आहेत ज्यांनी हे सगळं लुक डिझाईन केला आहे. सर स्वतः बसले, कशी कुठली गोष्ट पाहिजे, तो वरण कुठे पाहिजे, ते लेन्स कुठे पाहिजे. बरं, ते झालं बाह्य. सेटवर गेल्यानंतर तो एक यायचाच. इथं महाराजांसमोर उभं राहिल्यानंतर तो त्यांच्यासमोर सिद्धार्थ बोडके सरांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज परफॉर्म केले ते तुम्ही पाहाच. म्हणजे पण ते यायचंच एक तो कमालीचा अभिनेता आहे सिद्धार्थ बोडके. आणि महेश सरांनी ज्या पद्धतीने सिद्धार्थ आणि महेश मांजरेकर ही जोडी आहे, त्यात आणखीन एक सिद्धार्थ जाधव त्यांना जॉईन झालेला आहे. पण ते यायचं कारण तो एक स्टान्स, त्या कॅरेक्टरचा स्टँड, त्याचं बोलणं असेल, त्याचा वॉक असेल,
कमाल कमाल. म्हणजे मी म्हणतो ना की मला 1 तास मेकअपला लागायचा, पण वर्थ आहे. ज्या पद्धतीने आता ते पोस्टर आलं, माझ्या बड्डेच्या दिवशी आलं, आणि ज्या पद्धतीने संपूर्ण इंडस्ट्रीमधूनच एक खूप वेगळं कौतुक होतं त्या कॅरेक्टरबद्दल, तर खूप छान वाटतं आहे. अगदीच. आणि 31 तारखेला येतोय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला. खरं तर असे काही चित्रपट असतात ना, प्रेक्षक त्याची आवर्जून वाट बघत असतात की हा पिक्चर आपल्याला बघायचा आहे, आणि दिस इज वन ऑफ देम. मी असं म्हणेन इथे काय तुला या निमित्तानं सगळ्या प्रेक्षकांना हक्काचं आमंत्रण द्यायला. नाही, पहिली गोष्ट म्हणजे मी तर खूप नशिबान समजतो की प्रत्येक महेश सरांच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी एक इम्पॉर्टंट पात्र साकारत असतो. त्यामुळे ही गोष्ट जी महेश सर म्हणतात, ही गोष्ट ही आपल्या शेतकरी बांधवांची आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि ती आजची आहे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग विषय आहे गं. आणि तो खूप म्हणजे आपण म्हणतो ना, मराठी सिनेमा ग्लोरीफाय व्हायला पाहिजे, मराठी सिनेमा भव्य व्हायला पाहिजे, त्या भव्यतेमध्ये हा सिनेमा प्रेझेंट होतो. त्यामुळे मायबाप, हे तू म्हटल्याप्रमाणे 25 वर्ष माझं तर खूप इंटरेस्टिंग चाललं आहे करिअरचं, खूप छान छान होतं आहे. पण मायबाप रसिक प्रेक्षकांनी ह्या वर्षी ज्या पद्धतीने मराठी सिनेमाला प्रेम दिलं आहे, निश्चितच पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाला हे तितकंच प्रेम करतील. येस, थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा सिद्धू. ऑल द बेस्ट. खूप दिवसांनी दर्शनाशी गप्पा मारल्या, खूप बरं वाटलं, पण चांगल्या दिवशी आपण बोललो आहे. थँक्यू.